नमस्कार मित्रांनो, डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण आज गिरीपुष्पा किंवा गिरीशिड्या किंवा उंदीरमारी या औषधी बहुगुणी वनस्पतीचं महत्त्व जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही वनस्पती नायट्रोजन स्थिर करून मातीची सुपीकता वाढवते. यामुळे शाश्वत शेतीसाठी गिरीपुष्पाची लागवड करणे गरजेचे आहे. पारंपरिक औषधामध्ये तापावर व जखमा बऱ्या करण्यासाठी हिचा उपयोग केला जातो. गिरीपुष्पा वनस्पतीची हिरवी पाने किंवा पाला जमिनीत टाकल्यास किंवा गाडल्यास त्यापासून नत्र व स्फुरद आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत मिसळून जमिनीची सुपीकता वाढते आणि यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. मंडळी, या वनस्पतीपासून शेताच्या बांधाच्या कडेने जिवंत कायमचे पक्के कुंपण करण्यासाठी उत्तम पर्याय आहे, कारण या वनस्पतीचा पाला जनावरेही खात नाहीत. या वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर जातात, ज्यामुळे माती घट्ट धरून ठेवली जाते आणि त्यामुळे जमिनीची धूपही होत नाही. गिरीपुष्पाच्या पानामध्ये प्रथिने असल्याने तो पाला आवडीने शेळ्या-मेंढ्या खातात आणि तो पौष्टिक चारा असतो. या वनस्पतीचा उपयोग शेतातील उंदीर मारण्यासाठीही नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही केला जातो. या झाडाची फुले उंदीर येणाऱ्या वाटेवर टाकली असता किंवा या फुलाच्या वरून उंदीर गेल्यास त्याला पॅरालिसिस किंवा अर्धांग वायू असं म्हटलं जातं आणि तो चालताना त्याला त्रास होतो आणि या अनुषंगानं चालता येत नसल्यानं त्याला खाद्य मिळत नसल्यानं तो त्याचा मृत्यू होतो, असं काही जाणकारांचं मत आहे. म्हणूनच ह्या गिरीशिड्याला उंदीरमारी असंही संबोधलं जातं. मित्रांनो, गिरीपुष्पाची पाने गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरली जातात. ही वनस्पती सावली देणारी आहे आणि लाकूड इंधन म्हणूनही वापरले जाते. हिच्या फुलामधून मधमाशा मध गोळा करतात. थोडक्यात गिरीपुष्पा ही वनस्पती शेतकऱ्यासाठी वरदान आहे, कारण यापासून मोफत प्रमाणात आपल्याला शेतीसाठी नत्र आणि स्फुरद मिळतं आणि या अनुषंगानं पिकांचीही वाढ चांगली जोमाने होते आणि हे फुकट मिळणारं नत्रसाठी शेतकऱ्यांनी ह्या झाडाची आपल्या शेतीमध्ये की शेती बांधावर लागवड करावी, की जेणेकरून आपली शेती सुपीकता वाढेल आणि मोफतच आपल्याला जमिनीसाठी नायट्रोजन मिळेल. तसेच या बहुगुणीची वनस्पतीची लागवड करताना बियापासून आणि या फांद्यापासून हिची लागवड शेतकऱ्यांनी करावी आणि आपलं उत्पादन वाढवावं. आणि असेच औषधी वनस्पतीचे किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर धनाजी राणे माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.